पंढरपूरमध्ये आषाढी वारी सुरू असताना घरामध्ये घुसून लखन संजय जगताप आणि त्याची आईना निर्गुणपणे संपवण्यात आलं होतं. या प्रकरणाचा तपास पोलीस मागच्या 8 महिन्यापासून लावत होते, परंतु पोलिसांना कोणताही सुगावा लागत नव्हता. मागच्या महिन्यामध्ये पोलीस अधिकारी बदलण्यात आले. तपास अधिकारी बदलल्यानंतर या ठिकाणी सहाय्यक पोलीस प्रशांत डगळे यांची नियुक्ती झाली. प्रशांत डगळे यांनी त्यांच्या पद्धतीने तपास सुरू केला. त्यांनी मागचा तपास सोडून त्यांच्या पद्धतीने नवीन तपास करायला सुरुवात केली. प्रशांत डगळे यांनी मृतकाचे सर्व कॉल लॉग्स आणि कॉल रेकॉर्डिंग्स तपासायला सुरुवात केली. यांनी जेव्हा 2 ते 2,500 तासांची कॉल रेकॉर्डिंग्स तपासली तेव्हा त्यांना काही शंकास्पद गोष्टी आढळल्या. यामध्ये एक अल्पवयीन मुलगा, एक लखन संजय जगताप यांच्या घराबाहेर नजर ठेवणारा व्यक्ती, असे काही संशयास्पद गोष्टी त्यांना आढळल्या. या 2 व्यक्तींच्या बरोबर हे सर्व काही घडलंय. हे सर्व गोष्ट पोलिसांना सांगणारा देखील स्वतः आरोपी अथर्व शिंदे नाईकच होता. पोलिसांच्या खबऱ्यांनी या आरोपीशी मैत्री केली आणि पोलिसांच्या खबऱ्याला या आरोपीकडून एक महत्त्वपूर्ण आणि विश्वसनीय माहिती मिळाली. पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं आणि अशी माहिती मिळाली की लखन संजय जगताप आणि रेखा जगताप हे घरी होते. त्यावेळेस त्यांच्यावरती पाळत ठेवणाऱ्या एका व्यक्तीने अथर्व शिंदे नाईक, जो मूळ आरोपी आहे, तो पूर्वी यांच्या शेजारी राहायचा. लखन जगताप आणि अथर्व शिंदे नाईक यांच्यामध्ये शेजारी होते तेव्हापासूनच भांडणं होती आणि याचाच राग अथर्व शिंदे नाईक याच्या डोक्यामध्ये होता आणि त्याने याच रागातून हे सगळं केल्याचं उघड झालेलं आहे आणि यांनी या सर्व घटनेची कबुली दिलेली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अथर्व शिंदे नाईक याला त्याच्या मित्राकडून अशी माहिती मिळाली की लखन संजय जगताप घरीच आहे. तेव्हा त्याने त्याचा फोन स्विच ऑफ केला. 1.5 तासानंतर त्याचा मित्र विशाल शिंदे नाईक हे दोघे त्या लखन संजय जगतापच्या घरामध्ये घुसले. जेव्हा घरामध्ये घुसले त्यांचा हेतू फक्त लखन संजय जगताप याला संपवण्याचा होता. त्यांनी त्याच्यावरती धारदार शस्त्राने हल्ला चढवला. त्याच्यावरती हल्ला चढवून त्यांनी त्याला तिथंच धारातीर्थ केलं. कोसळल्यानंतर हे सर्व घटना त्याच्या आईसमोर घडत होती. लखन संजय जगताप याची आई सुरेखा संजय जगताप हिने हे सर्व कृत्य पाहिलं होतं. त्यामुळं दोन्ही आरोपींनी आता आईवरती देखील हल्ला चढवला आणि आईवरती हल्ला करून आईला देखील संपवून टाकलं. जाताना पोलिसांना भ्रमित टाकण्यासाठी त्यांनी घरामधील टीव्ही, 55,000चा टीव्ही आणि काही विशेष गोष्टी चोरल्या, जेणेकरून पोलिसांना असं वाटावं की हा सर्व प्रकार चोरीसाठी झालेला आहे. सर्व घटना घडल्यानंतर आरोपी परराज्यामध्ये जाऊन काम करत होता. त्यामुळे पोलिसांनाही काही सुगावा लागत नव्हता. सर्व लोकांना असं वाटत होतं की लुटमार झाली आहे की काही वैमनस्य होतं. कोणालाही काही समजायला भाग नव्हता. त्यामुळं आजूबाजूच्या परिसरामधील लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. पोलिसांनी या दोघांच्या मुसका आवळल्यानंतर पोलिसांना माहिती मिळाली की यांनी चोरलेला टीव्ही आणि वापरण्यात आलेलं शस्त्र चंद्रभागा नदीमध्ये फेकलं होतं. पोलिसांनी या दोन्ही गोष्टी ताब्यात घेतलेल्या असून पोलिसांनी गोष्टी हस्तगत केल्यानंतर आणि आरोपी सापडल्यानंतर स्थानिक लोकांमध्ये सध्या शांतीचं वातावरण आहे. प्रशांत डगळे यांच्या विश्वसनीय कामगिरीमुळे 8 महिन्यानंतर या प्रकरणाचा उलगडा लावण्यामध्ये पोलिसांना यश मिळालं होतं. तर तुमचं या सर्व प्रकरणाबद्दल काय म्हणणं आहे मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा.